हा झाली लिस्ट. अरे देवा, काय झालं? ही एवढी मोठी लिस्ट कशाची आहे? अगं आता गणपती बाप्पा आलेत ना, मग त्याच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट आहे. तुला माहितीये का, गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्यामागे काही ना काही कारण आहे. प्रत्येक साहित्यामुळे काही ना काही कारण आहे. हम्म, पण मग मला सांग, गणपतीला दुर्वा का वाहतात? त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि काही पौराणिक कथा सुद्धा. हो ग लॉली, मी ती कथा ऐकली आहे गणपती बाप्पाची आणि अंडासुराची. पण वैज्ञानिक कारण काय आहे ग? वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे, दुर्वा या औषधी असतात. पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून अगदी प्राणी सुद्धा दुर्वा खातात. दुर्वा थंड प्रकृतीची असते, त्यामुळे शरीराच्या तापमानाचा समतोल राखता येतो. तसेच दुर्वांच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे पूजा साहित्यांचे वातावरण शुद्ध राहते. हा, हे कारण आहे का? म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात. लॉली, गणपती बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी मागचं कारण मला माहिती करून घ्यायचंय. मी सांगायला तयार आहेच. तुम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? हो हो, आम्ही सगळे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. गणपती बाप्पा मोरया.